हॅलो फ्रेंड्स. तर मला आशा आहे की तुम्हाला ही स्टोरी आवडत आहे आणि आत्तापर्यंत एक सस्पेन्स बिल्ड झालेला आहे. तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे अमूचा हा नवीन फ्रेंड कोण आहे. तर बघूयात मग आपण आता आजच्या भागामध्ये काय उलगडतं ते अमूला नवीन काय काय एक्सपिरियन्सेस येतात. ठीक आहे, चला तर मग जास्ती वेळ नाही घालवत, आपण सुरू करूयात आजच्या भागाला. Stories on Mike. Stories on Mike. Stories on Mike. दिवस जात होते. अमू रोज सकाळी नव्या उमेदीने नोकरी शोधायला बाहेर पडायची आणि संध्याकाळी निराश होऊन परतायची. मुंबई शहरात नोकरी मिळणं हे एक दिव्यच होतं, हे तिला आता पुरेपूर जाणवलं होतं. कुलकर्णी काकू रोज दोन्ही वेळेस प्रेमाने जेवायला वाढत होत्या, पण अमूला आता त्यांच्या उपकाराचं ओझं वाटू लागलं होतं. किती दिवस असं दुसऱ्याच्या जीवावर जगणार? तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. आईबाबांना पैसे पाठवायचे होते. एक संध्याकाळी ती नेहमीपेक्षा जास्तच उदास होती. दिवसभर 4 ठिकाणी नकार पचवून ती परतली होती. खोलीत आल्यावर तिला खूप एकटं आणि हताश वाटू लागलं. समोर ठेवलेल्या कोऱ्या कागदाकडे तिचं लक्ष गेलं. तिने पेन्सिल उचलली आणि आपल्या फ्रेंडला लांबलचक चिठ्ठी लिहायला सुरुवात केली. ती जणू आपल्या मनातली सगळी खतखत त्या कागदावर ओतत होती. प्रिय फ्रेंड, आज पुन्हा एकदा तोच रिकामा दिवस संपला. खिडकीतून बाहेर बघते तर हे शहर धावतंय. गाड्या धावत आहेत, माणसं धावत आहेत, पण मी मात्र जागेवरच थांबलेली आहे. जणू काही या धावणाऱ्या शहरात एका कोपऱ्यात फेकलेली एक जुनी निरुपयोगी वस्तू झाली आहे. मी खूप स्वप्न घेऊन आले होते ग. वाटलं होतं खूप शिकले, मोठी नोकरी करेन, बाईबाबांना सुखाचे दिवस दाखवेन. त्यांना जेव्हा फोनवर मी मजेत आहे असं खोटं सांगावं लागतं ना, तेव्हा माझा जीव गुदमरतो. त्यांच्या विश्वासाचं ओझं आता माझ्यावर पेलवत नाहीये. त्यांना वाटतं त्यांची मुलगी इथे एक नवीन आयुष्य घडवते, पण त्यांना काय माहीत त्यांची मुलगी इथे दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगते. काय सांगू तुला फ्रेंड, या चिठ्ठीत डोळ्यातून पाणी टपकतंय. तुला कधी वाटतं का गं असं की आपण सगळ्यांना हसून तोंड देतोय, पण आपल्याच मनातली पोकळी कुणीच पाहत नाहीये? कुलकर्णी काकू खरंच देवासारखे आहेत. त्या रोज दोन्ही वेळेस जेवणाचा डब्बा देतात, पण आता त्यांच्या दारावरची बेल वाजली तरी माझ्या काळजाचा ठोका चुकतो. त्यांचा तो आपुलकीचा चेहरा बघून मला माझीच लाज वाटते. त्यांनी दिलेला प्रत्येक घास दगडासारखा घशाखाली उतरतो. किती दिवस हे असं चालणार? आज पुन्हा एक नकार. ऑफिसमध्ये गेले होते, खूप छान ड्रेस घालून, केस नीट बांधून, चेहऱ्यावर हसू ठेवून, पण आत शिरल्यावर 5 मिनिटात त्यांनी म्हटलं, विल गेट बॅक टू यू. ते शब्द आता कानात वाजत राहतात, कारण ते कधीच परत येत नाहीत. पण कधी कधी प्रश्न मनात उमटतो, मी इथे नक्की आले तरी का? कधी कधी वाटतं, तुझं किती छान आहे ना, तू या सगळ्याच्या पलीकडे आहेस. तुला या शरीराचं बंधन नाही, दुःखीची चिंता नाही, लोकांच्या अपेक्षांचं ओझं नाही. तू किती मोकळी, किती हलकी असशील. ना तुला कोणाला उत्तर द्यायचं आहे, ना तुला कोणाच्या विश्वासाला पात्र ठरायचं आहे. कधी कधी वाटतं, का नाही मी सुद्धा फक्त एक सावली होते, जी कुणाच्या तरी अंधाऱ्या सावली खोलीत राहत होती, पण तिला जगायला एवढं झगडावं लागत नव्हतं. काय माहिती फ्रेंड, आज मी थकले. शरीर नाही, पण मन थकलंय. त्याला थोडासा विसावा हवा आहे. तुझ्या हसऱ्या स्माइलीसारखा एखादा शांत कोपरा, जिथे कुणी नकार देत नाही, कुणी दार बंद करत नाही. मलाही कधी कधी तुझ्यासारखंच मुक्त व्हावंसं वाटतं. हा रोजचा संघर्ष, निराशा, हे ओझं सगळं काही संपवून टाकावं असं वाटतं. तू नसेल तरी का कुणास ठाऊक, तू आहेस असंच वाटतं. पण आज आज तुझं भूत असणंही मला थोडं जळवून गेलं ग. फ्रेंड, खरंच सांग, तुझ्यासारखं होण्यासाठी, तुझ्या जगात येण्यासाठी काय करावं लागतं? कोणता मार्ग आहे का तिकडे येण्याचा? तू उद्या उत्तर देशील की नाही माहीत नाही, पण मी मात्र ही रात्र तुझ्या नावाने गप्पा करत काढणार आहे. कारण खरंच तू आहेस म्हणून मी अजून चालते. लिहिता लिहिता तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तिने कसेबसे डोळे पुसले आणि चिठ्ठी नेहमीच्या जागी ठेवली. मनातलं ओझं थोडं हलकं झाल्यासारखं वाटलं तिला. मग ती रोजच्या कामात आणि विचारात इतकी गढून गेली
की तिने त्या चिठ्ठीत नेमक्या काय भावना व्यक्त केल्या होत्या हे ती विसरूनही गेली. पुढचे 2-3 दिवस असे गेले. अमुची नोकरीची शोध मोहीम आणि फ्रेंडसोबतची त्यांची छोटी गोड चिठ्ठ्यांची देवाणघेवाण सुरूच होती. हाय फ्रेंड, आज खूप ऊन होतं बाहेर. जेवण झालं का तुझं? माझं झालं आहे. अशा हलक्या फुलक्या गप्पा त्या चिठ्ठ्यांमधनं होत होत्या. अमुने त्या दिवशी लिहिलेली त्या उदास चिठ्ठीचा विषय पुन्हा काढला गेला नाही आणि तिला फ्रेंडकडून त्यावर काही विशेष प्रतिसादाची अपेक्षाही नव्हती. एका संध्याकाळी ती नेहमीप्रमाणे थकून भागून घरी परतली. फ्रेंडसाठी तिने एक छोटंसं चित्र काढलं होतं, एका झाडाचं, ज्याखाली 2 लहान मुली खेळत होत्या. त्यापैकी एक ती स्वतः होती आणि दुसरी तिची फ्रेंड, अशी तिची कल्पना होती. ती चिठ्ठी आणि ते चित्र ठेवलेल्या जागी तिला आज नेहमीच्या लहानशा चिठ्ठीऐवजी एक पांढरं मोठं पाकीट दिसलं. पाकीट थोडं जाडसर होतं आणि त्यावर काही लिहिलेलं नव्हतं. अमुच्या काळजात धडधडलं. हे काय नवीन? तिने कुतूहलाने आणि थोड्याशा भीतीने ते पाकीट उचललं. ते थोडं वजनदार होतं. तिने हळूच पाकीट उघडलं. आत एक नीटनेटके टाईप केलेले पत्र होते. पत्राच्या वरच्या बाजूला एका कंपनीचं नाव आणि लोगो होता. तिने थरथरत्या हाताने ते पत्र उलगडलं. प्रति कुमारी अमुदिनी प्रभू, स्नेहांजली बंगला. तिच्या नावावर पत्र. तिने पुढे वाचायला सुरुवात केली. ते एक नोकरीचं नियुक्तीपत्र होतं. ऑफिस असिस्टंट पदासाठी. त्यात कामाचं स्वरूप, मिळणारा पगार आणि रुजू होण्यासाठी तारीखही दिली होती. पगारही तिच्या अपेक्षापेक्षा चांगला होता. अमुच्या डोळ्यांवर तिचा विश्वासच बसेना. तिने ते पत्र पुन्हा पुन्हा वाचलं. प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर तिने निरखून पाहिलं. हे खरं होतं. तिला नोकरी मिळाली होती मुंबईसारख्या शहरात, जिथे तिला कुणीही ओळखत नव्हतं. तिथे तिला तिच्या पात्रतेनुसार नोकरी मिळाली होती. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. ती त्या पत्राला छातीशी कवटाळून कितीतरी वेळ तशीच उभी राहिली. मग एकदम तिच्या मनात विचार आला, हे हे कसं शक्य झालं? मी तर या कंपनीत अर्जही केला नव्हता. आणि मग विजेचा धक्का बसावा तसा एक विचार तिच्या डोक्यात चमकला. फ्रेंड? हो, हे माझ्या फ्रेंडनेच केलं असणार. माझ्या भूताने, माझ्या चांगल्या जादूच्या फ्रेंडने. तिला पूर्ण खात्री पटली. फक्त तिच्या फ्रेंडचं अशी जादू करू शकत होता. तो तिच्या मनातलं सगळं ओळखत होता, तिच्या अडचणी समजत होता आणि आता त्यानं तिला या मोठ्या संकटातून बाहेर काढलं होतं. फ्रेंड, फ्रेंड, तू खरंच जादूगर आहेस. ती गहिवरल्या आवाजात आजूबाजूला बघत म्हणाली, जणू तिचा फ्रेंड तिला कुठून तरी बघत असेल, तिचे ते आनंदाश्रू बघत असेल. तिच्या मनात आता भीतीची जागा कृतज्ञतेने आणि एक अतूट विश्वासाने घेतली होती. तिचा फ्रेंड फक्त तिचा मित्र नव्हता, तर तो तिच्या पाठीराखा होता, तिचा मार्गदर्शक होता. या अनोळख्या शहरातला तिचा एकमेव आधारस्तंभ. तिने ते नियुक्तीपत्र पुन्हा छातीशी धरलं. तिच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात अश्रू होते. स्नेहांजलीतल्या त्या एकाकी खोलीत आज आनंदाला उधाण आलं होतं. तेही एका अदृश्य पण अत्यंत प्रिय अशा फ्रेंडमुळे. फ्रेंडने दिलेल्या नोकरीच्या नियुक्तीपत्राला देवाच्या फोटोसमोर ठेवून त्याला मनोमन हजारो धन्यवाद देत अमू आज ऑफिससाठी निघाली होती. पोटात एक अनामिक भीती आणि उत्सुकतेचा गोळा दाटून आला होता. मुंबईतली पहिली नोकरी. तिने तिच्या जवळचा सगळ्यात चांगला पोशाख आज निवडला होता. आईने तिच्यासाठी खास शिवलेला पोपटी रंगाचा परकर आणि त्यावर मोरपंखी रंगाचं नाजूक वेलबुट्टीचं पोलकं. कपाळावर छोटीशी चंद्रकोर, कानात आईने दिलेले सोन्याच्या कुड्या आणि हातात तिच्या गावच्या देवीच्या नावानं बांधलेला एक धागा. ती आरशात स्वतःला निहाळत होती. मी पण आता मुंबईकर होणार, मनातल्या मनात ती पुटपुटली. ऑफिस मोठं असणार, खूप लोक असणार. तिच्या गालावर नकळत एक लाजेची रेख उमटली. अमूलेक लोकलच्या गर्दीतून अक्षरशः स्वतःला ओढत, पोटाशी पिशवी धरत, लोंढ्यासारख्या माणसांतून वाट काढत चालत होती. प्रत्येक स्टेशनला तिच्या मनाचा ठोका चुकत होता. उशीर तर नाही ना झाला? तिच्या कपाळावरचे घामाचे थेंब नुसते उन्हामुळे नव्हते, ते तिच्या मनातल्या काळजीचे प्रतिबिंब होते. एका अनोळख्या प्रत्यावरचा आधार घेत वाट चुकता चुकता ती अखेर त्या भव्य इमारतीसमोर उभी राहिली. काचेच्या लखलखीत दरवाजांच्या पलीकडे एक प्रचंड आणि परकीय जग दिसत होतं. उजळलेलं, थंड, शांत, सुटसुटीत आणि परक. त्या इमारतीच्या समोर तिने 100 क्षणाला पाहिले.
तिचा पांढऱ्या रंगाचा साधा पोलका, त्याच्यावर हलकासा वाळलेला घामाचा डाग आणि सुरकुतलेल्या परकरची चुनी, पायात साधे चप्पल. ती थांबली. हाच तो पत्ता आहे ना? क्षणभर तिच्या मनात आलं, आपण परत फिरावं का? पण नाही, ती पुढे सरसावली. रिसेप्शनवर एका बोलक्या, मेकअप केलेल्या आणि आधुनिक पोशाखातल्या तरुणीने तिच्याकडे पाहून सौजन्याने हसत विचारलं, हाय, मे आय हेल्प यू? अमू थोडी वावरली. इंग्रजीचा ओ तिच्या ओठांवर येईपर्यंत तिच्या घशात अडकला. म्हणजे आज नोकरीचा पहिला दिवस आहे माझा, त्यासाठी मी आले. ओके मॅम, प्लीज गो टू सेकंड फ्लोअर, थर्ड केबिन ऑन द राईट. मुलीने नेहमीची सवय असल्यागत बोट दाखवलं आणि परत फोनवर बोलू लागली. अमूच्या मनात एकाच वेळी 2 भावना धावत होत्या, भीती आणि तडफड. दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर तिच्यासमोर एक मोठा हॉल होता. प्रत्येक कोपऱ्यात उजेड, मंद एसीच्या गारव्याने ती थोडी बधीर झाली. प्रत्येक टेबलावर संगणक होते. लोकांचे हात कीबोर्डवर नृत्य करत होते. एका कानात लावलेली वायर, दुसऱ्या हातात कागद, तोंडात इंग्रजी संवाद. ती पाय हलवून दिलेल्या दिशेने चालू लागली. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, सगळे लोक एकसारखे दिसत होते, पण आपण? तिचा परकर पोलकं त्या आधुनिक पोशाखांमध्ये थेट एखाद्या चित्रात विस्फिट होत होता. तिच्या उजव्या बाजूला एक मुलगी निळ्या जीन्समध्ये आणि मस्त लाल लिपस्टिकमध्ये कॉफी घेऊन आली. डावीकडे एक जण शर्टच्या कॉलरला नीट करत आयपॅडवर काहीतरी पाहत होता. एवढ्या लोकात एकही असा चेहरा नव्हता ज्याकडे ती मनसोक्त पाहू शकेल. ती आपल्या खुर्चीवर येऊन बसली आणि तिच्या पिशवीचा पट्टा अलगद कडेवरून खाली घसरला. तिच्या पिशवीतून दिसले एक नोटपॅड, एक काळा पेन आणि एक छोटीशी चॉकलेटची पुडी, फ्रेंडसाठी ठेवलेली. तिनं खोदून वर पाहिलं. सगळं काही इतकं फास्ट होतं की तिला स्वतःच्या अस्तित्वाचं भानच उडालं. मी इथे बसले तरी चालेल ना, असं वाटावं इतकी ती लहान झाली होती आतून. तिच्या मनातून आवाज आला, आईला इथे आणलं असतं तर ती म्हणाली असती, अगं ही स्वप्नातली दुनिया वाटते गं. पण हाच विचार आता तिला दुखावत होता, कारण हे स्वप्न तिच्यासाठी खरं होतं, पण हे स्वप्नातलंच वाटत होतं, दूर, झगमगतं, पण न पोचता येणारं. त्या दिवशी अमू तिच्या आत्मविश्वासाच्या सीमेरेषेवर उभी राहिली होती आणि तिथून तिच्या परकरच्या फुलकाव्याचा एक कोपरा अलगद पंखासारखा उडत तिच्या पायावर परत येऊन पडला आणि तिच्या मनात एकच विचार घुमत राहिला, इथे मी कुठेच बसत नाही आहे, तरी बसायचंच आहे, मला स्वतःला या जगात बसवायचं आहे. आपल्याच विचारात तिथे बसली असताना तिचं लक्षात आलं की काही जण तिच्याकडे बघून दबक्या आवाजात कुजबुजत होते. काही जणी तिला पाहून हसत होत्या, बघ ना काय घालून आली आहे, असा एक अस्पष्ट संवाद तिच्या कानावर पडला आणि तिच्या चेहऱ्यावरच्या हसू किंचित मावळलं. तिला स्वतःच्या पोशाखाबद्दल एकदम संकोच वाटू लागला. माझे कपडे विचित्र दिसत आहेत का? तिने स्वतःच्या परकरच्या झालरीकडे पाहिलं. आईनं किती हौसेने शिवला होता हा तिच्यासाठी, पण इथे हे सगळं वाटत होतं. तिने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि तिला दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न केला. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, हे गाणं तिला आठवलं, पण मनाला होणारी खंत काही केलं जात नव्हती. थोड्या वेळाने एक 50चे गंभीर चेहऱ्याचे गृहस्थ तिच्या डेस्कजवळ आले. ते या डिपार्टमेंटचे मॅनेजर श्री देसाई होते. त्यांनी तिच्याकडे एकदा वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि त्यांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. तुम्ही मिस अमुदिनी प्रभू? त्यांचा आवाज त्यांच्या चेहऱ्या इतकाच गंभीर होता. हो सर, अमू उभी राहत म्हणाली. हां, आज तुमचा पहिला दिवस आहे बरोबर? हो सर. ठीक आहे, पण मला एक सांगा, हा कोणता पोशाख आहे ऑफिसला यायचा? देसाई सरांचा आवाज अचानक चढला. तुम्हाला कोणी सांगितलं नाही का की ऑफिसमध्ये कसे कपडे घालून यायचे असतात? की तुम्हाला काही सेन्सच नाही आहे? अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही? हे काय गावाकडचं नाटक लावलं आहे इथे? त्यांचा तो आरोप ऐकून अमूच्या डोळ्यात खळखळ पाणी उभं राहिलं. संपूर्ण ऑफिसमधले लोक आता तिच्याकडे बघत होते. तिला जमिनीला गिळून टाकावं असं वाटत होतं. सर, माझ्याकडे तिला काय बोलावं तेच सुचेना. काही बोलायची गरज नाही. उद्यापासून ऑफिसला साजेचे कपडे घालून या, नाहीतर घरी बसा. इथे फॅशन शो नाही चाललाय. देसाई सर तिच्यावर खिकसले आणि आपल्या केबिनकडे दिशेने निघून गेले.
अमुसाठी तो क्षण म्हणजे मृत्यूच्या वेदनांपेक्षाही कमी नव्हता. भर ऑफिसमध्ये झालेला अपमान तिच्या जिव्हारी लागला होता. ती कशीबशी आपल्या जागेवर बसली आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने दोन्ही हातात तोंड झाकून घेतलं होतं. तिची सगळी स्वप्न, सगळा उत्साह एका क्षणात मावळून गेला होता. ती तशीच बराच वेळ रडत बसली. कोणीतरी तिच्या खांद्यावर हळूच हात ठेवला. तिनं चमकून वर पाहिलं. तिच्या समोर एक साधारण तिच्याच वयाची जीन्स आणि छानसा टॉप घातलेली आधुनिक मुलगी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर सहानुभूतीचे भाव होते. हाय, मी सिया, ती हलक्या आवाजात म्हणाली. तू ठीक आहेस ना? अमुने डोळे पुसले आणि नकारार्थी मान हलवली. सिया तिच्याजवळ बसली. मला माहीत आहे, देसाई सर खूप ओरडले, पण त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. ते थोडे जुन्या विचारांचे आहेत. आणि खरं सांगू का, तुझा ड्रेस खूप सुंदर आहे, अगदी पारंपरिक आणि गोड. पण पण या ऑफिसच्या वातावरणात तो थोडा वेगळा वाटतो. इथे एक अलिखित ड्रेस कोड असतो, जो सगळ्यांना फॉलो करावा लागतो. पण पण माझ्याकडे असे कपडे नाहीत, अमू रडवेल्या आवाजात म्हणाली. मी गावातून आले आहे, तिथे आमच्याकडे असेच कपडे घालतात. मला समजतंय अमू, सियानं तिचा हात आपल्या हातात घेत म्हटलं. काळजी करू नकोस, आपण एक काम करूया. आज ऑफिस सुटल्यावर आपण शॉपिंगला जाऊ. मी तुला मदत करेन ऑफिससाठी चांगले आणि बजेटमध्ये बसणारे कपडे निवडायला. पण पण माझ्याकडे पैसे. अमूचा आवाज पुन्हा खिन्न झाला. त्याची चिंता तू करू नकोस, सध्या मी पैसे देते. तुझा पहिला पगार झाल्यावर तू मला परत कर, चालेल? सिया हसून म्हणाली. आपण आता फ्रेंड्स आहोत ना? सियाच्या त्या आश्वासक बोलण्याने आणि मदतीच्या हाताने अमूला खूप आधार मिळाला. जणू काही रखरखीत वाळवंटात तिला पाण्याचा झराच सापडला होता. तिने कृतज्ञतेने सियाकडे पाहिलं. खरंच तू माझ्यासाठी एवढं करशील? अर्थात. चल आता डोळे पुस बघू. आणि हो, देसाई सरांना घाबरून जायचं नाही. आपण त्यांना दाखवून देऊ की तू किती हुशार आणि मेहनती आहेस ते. सियाने तिला धीर दिला. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सिया अमूला घेऊन शॉपिंगला गेली. सियाने तिला ऑफिसला घालण्यासाठी साधे पण स्मार्ट दिसणारे 2-3 ड्रेस आणि फॉर्मल चपला निवडून गेल्या. अमूला ते नवीन कपडे बघून खूप आनंद झाला होता, पण त्याचबरोबर सियाच्या उपकारांचं ओझही वाटत होतं. पण सियाच्या मनमिळाऊ आणि खट्याळ स्वभावामुळे ती लवकरच तिच्याशी मोकळेपणाने बोलू लागली. त्या 2-3 तासांच्या शॉपिंगमध्ये त्यांची छान मैत्री झाली. घरी परतताना अमूच्या मनात एक नवीन उमेद होती. मुंबई शहर तिला रोज नवीन आव्हानं देत होतं, पण त्याचबरोबर सियासारखी मदतीचे हातही पुढे करत होतं. फ्रेंड नंतर आता तिला सियाच्या रूपाने एक नवीन दिसणारी मैत्रीण मिळाली होती. नोकरीच्या पहिल्या दिवशी देसाई सरांनी दिलेल्या झापनंतर सिया देवदूतासारखी अमूच्या आयुष्यात आली होती. नुसते कपडे घेऊन देण्यापुरती तिची मदत मर्यादित नव्हती, तर ती अमूला खऱ्या अर्थाने ऑफिस रेडी करत होती. सियाने स्वतः पुढाकार घेऊन अमूला ऑफिसच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी अनेक लहान सहान पण महत्त्वाच्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. अमू, हे बघ, फॉर्मल शर्ट असा टकिन केला की छान वाटतो. सिया तिला तिच्या नवीन कपड्यांमध्ये अधिक आत्मविश्वासाने वावरायला मदत करायची. अमूने आयुष्यभर फक्त साध्या चपला किंवा वाहन घातले होते. ऑफिससाठी घेतलेले नवीन किंचित टाचा असलेल्या सँडल्स घालून चालताना तिचा कधीकधी तोल जायचा. सिया तिला ऑफिस सुटल्यावर किंवा जेवणाच्या सुट्टीत तिच्यासोबत रिकाम्या कॉरिडॉरमध्ये मुद्दाम चालायला लावायची, प्रॅक्टिस करायला. अगं, सुरुवातीला असं होतंच, थोडी प्रॅक्टिस केलीस की आपोआप जमेल. बघ, हिल्स घातल्यावर तुझी उंची पण किती छान वाटते. सिया तिची चेष्टा करत तिला प्रोत्साहन द्यायची. कधीकधी चालताना अडखळणाऱ्या अमूला बघून त्या दोघी खळखळून हसायच्या. ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जेवताना काट्या चमच्याचा वापर कसा करायचा हेही सियाने तिला अगदी सहजपणे कुणालाही न कळू देता शिकवलं. लेफ्ट हँडमध्ये फोर्क, राईट हँडमध्ये स्पून किंवा नाईफ. सोपं आहे. अमू सियाच्या या मदतीने भारावून गेली होती. मुंबईसारख्या शहरात जिथे कोणी कुणाला साधं ओळखतही नव्हतं, तिथे सिया तिच्यासाठी इतकं करत होती. हे तिच्यासाठी अविश्वसनीय होतं. सिया, तू नसतीस तर माझं काय झालं असतं माहीत नाही. तू खरंच खूप चांगली आहेस, अमू अनेकदा कृतज्ञतेने म्हणायची. अगं, त्यात काय एवढं, आपण फ्रेंड्स आहोत ना, आणि फ्रेंड्सनी एकमेकांना मदत करायची असते. सिया हसून उत्तर द्यायची. तू फक्त लवकर सगळं शिक आणि मग बघ, देसाई सर पण तुझं किती कौतुक करते. हळूहळू त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली. सियाचा आधुनिक बिनधास्त स्वभाव आणि अमूचा साधा थोडासा बुजरा स्वभाव, दोघींच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता, पण तरीही त्यांच्यात एक छान बॉन्डिंग तयार झालं होतं. सिया अमूला मुंबई शहराची, इथल्या लोकांची, फॅशनची आणि अनेक नवीन गोष्टींची ओळख करून देत होती.
तर अमूच्या साधेपणात आणि तिच्या गावरान गोष्टींमध्ये सियाला एक वेगळीच निरागसता जाणवत होती. कधीतरी त्या ऑफिसमध्ये लवकर निघून मरीन ड्राईव्हवर फिरायला जायच्या, तर कधी सिया अमूला तिच्या घरी घेऊन जायची आणि तिला वेगवेगळे पदार्थ खायला घालायची. एके दिवशी अशाच एका निवांत क्षणी अमूला राहवलं नाही. तिला तिच्या मनातलं ते मोठं गुपित तिच्या फ्रेंडबद्दल सियाला सांगावंसं वाटलं. सिया आता तिची इतकी चांगली मैत्रीण झाली होती की तिच्यापासून काही लपवावं असं तिला वाटेना. सिया, अमू थोडं अडखळत म्हणाली, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, खूप महत्त्वाची आणि थोडं विचित्रसुद्धा. पण तू विश्वास ठेवशील की नाही माहीत नाही. काय झालं अमू? एवढी का घाबरतेस? बोल ना बिंदास. आपण फ्रेंड्स आहोत, मी जज नाही करणार, सियाने तिचा हात हातात घेत म्हटलं. अमूने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिनं स्नेहांजलीतलं घडणारे सगळे प्रकार सांगितले. रात्री वस्तूचं हलणं, भाकरी गायब होणं, तिने फ्रेंड नाव ठेवणं, चिठ्ठ्यांची देवाणघेवाण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रेंडने तिला मिळवून दिलेली नोकरी. आणि मला वाटतं सिया, ती फ्रेंड एक चांगली भूत आहे, ती मला मदत करते. अमूने एका दमात सगळं सांगून टाकलं. सिया शांतपणे सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कुतूहलाचे भाव होते. अमूचं बोलणं संपल्यावर ती काही क्षण गप्प राहिली. मग तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित आलं. अमू, ती थोडी थांबत म्हणाली, तू खूप भोळी आहेस गं. भूत? अगं, या सगळ्या गावाकडच्या गोष्टी आहेत. मुंबईसारख्या शहरात जिथे 24 तास लाईट आणि माणसांची वर्दळ असते, तिथे भूत वगैरे काही नसतं. पण सिया, मग हे सगळं काय होतं? ती नोकरी मला ती फ्रेंडमुळेच मिळाली आहे. अमूच्या आवाजातला विश्वास ढासळत होता. अमूच्या आवाजातला विश्वास ढळला नव्हता. अमूच्या आवाजातला विश्वास ढळला नव्हता. मला माहीत नाही अमू, सियानं समजवण्याच्या सुरात म्हटलं. कदाचित कोणीतरी तुझी गंमत करत असेल किंवा ती नोकरी. अगं, कधी कधी योगायोग पण जुळून येतात. तू अर्ज केला होतास ना, कदाचित त्याच वेळी त्यांना गरज असेल आणि तुझं सिलेक्शन झालं असेल. एवढ्या मोठ्या शहरात काहीही होऊ शकतं. पण भूत? नाही अमू, मला नाही वाटत. सियाच्या बोलण्याने अमू थोडी हिरमुसली. तिला वाटलं होतं सिया तिच्यावर विश्वास ठेवेल, पण सियाच्या दृष्टीने हे सगळं अविश्वसनीय होतं. तू काळजी करू नकोस, सिया तिचा हात थोपटत म्हणाली. जर तुला खरंच असं वाटत असेल की काहीतरी गडबड आहे, तर आपण मिळून शोधूया काय प्रकरण आहे ते. पण प्लीज त्या भूताच्या वगैरे नादाला लागू नकोस. आणि हो, त्या फ्रेंडला जास्ती पर्सनल माहिती देऊ नकोस. कोण कशा स्वभावाचं असेल काही सांगता येत नाही. सियाच्या बोलण्यात तिच्याबद्दलची काळजी होती हे अमूला जाणवलं, पण फ्रेंडबद्दलचा तिचा विश्वास तुसभुरी कमी झाला नाही. उलट सियाने अविश्वास दाखवल्यामुळे तिला फ्रेंडचं अस्तित्व सिद्ध करण्याची एक अनामिक इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. माझा फ्रेंड भूत नाही आहे, तो खूप चांगला आहे, अमू स्वतःशीच म्हणाली. आणि हे मी सियाला एक दिवस नक्की पटवून देईन. त्या दिवसापासून अमू आणि सियाची मैत्री, फ्रेंड हा एक असा विषय बनला ज्याच्यावर त्या दोघींची मतं वेगळी होती. पण त्यामुळे त्यांच्या मैत्रीत कोणताही दुरावा आला नाही. उलट सिया आता अमूची आणि तिच्या त्या अदृश्य मित्राची अधिकच काळजी करू लागली होती, एका वेगळ्या अर्थाने. अमूला नोकरी लागून आता आठवडा उलटला होता. सकाळची तिची धावपळ आता सिया सवयीची झाली होती. ऑफिसमधलं नवीन काम, नवीन सहकारी आणि मुंबईच्या लोकलचा रोजचा प्रवास, या सगळ्याशी ती हळूहळू जुळवून घेत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास आला होता. महिन्याच्या शेवटी हातात पगार येणार होता, या कल्पनेनेच तिला खूप बरं वाटत होतं. या सगळ्याचं श्रेय ती मनोमन आपल्या अदृश्य फ्रेंडला देत होती. त्यांच्यातली चिठ्ठ्यांची देवाणघेवाण अजूनही सुरू होती. अमू ऑफिसमधून परतल्यावर रोज उत्साहाने फ्रेंडची चिठ्ठी वाचायची आणि आपल्या दिवसातल्या गमतीजमती तिला सांगायची. एका रविवारी अमूला सुट्टी होती. तिनं ठरवलं आज पूर्ण घर स्वच्छ करायचं. कुलकर्णी काकांनी सांगितलेल्या अटींनुसार हे घर नेहमी नीटनेटके ठेवायची तिची धडपड असायची. ती हॉलमधल्या जुन्या वस्तू आणि कोपऱ्यात ठेवलेलं सामान नीट लावत होती, धूळ झटकत होती. एका मोठ्या जुनाट ट्रंकच्या मागे भिंतीला लागून तिला एक वस्तू दिसली. तिने वाकून पाहिलं. तो एका पुरुषाचा पांढऱ्या रंगाचा घडी केलेला रुमाल होता. अगदी नवीन कोरा दिसत होता. हे काय? अमू स्वतःशीच पुटपुटली. हा रुमाल इथे कसा? तिने तो उचलला. तो नक्कीच तिचा नव्हता. तिच्याकडे पुरुषांचे कपडे कुठून येणार? तिला एकदम आठवलं. फ्रेंडला तिने विचारलं होतं, तू मुलगा आहेस की मुलगी? आणि उत्तर आलं होतं, तुला काय वाटतं? तिनं तर फ्रेंडला मुलगीच समजलं होतं. मग हा रुमाल की फ्रेंड मुलगा आहे? तिच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं. तिला थोडी भीतीही वाटली की घरात कोणी अनोळखी इसम तर येऊन जात नाही ना.
तिने तो रुमाल उचलला आणि आपल्या पिशवीतल्या एका कप्प्यात घाबरतच ठेवून दिला. त्या दिवशी फ्रेंडला चिठ्ठी लिहिताना तिच्या मनात थोडी धाकधूक होती. तिने लिहिलं, फ्रेंड, आज मला साफसफाई करताना एक पुरुषाचा रुमाल सापडला. तो तुझा आहे का? आणि हो, तू खरंच मुलगी आहेस ना, जसं मी समजते. त्या दिवशी संध्याकाळी तिला उत्तरा देखील फक्त एक स्माइली आणि खाली एक लहानसा प्रश्नचिन्ह काढलेला दिसला. रुमालाचा काही उल्लेख नव्हता. अमू अधिकच गोंधळलेली. फ्रेंडला तिचं बोलणं कळलं नाही का, की तो मुद्दाम उत्तर टाळत होता. हॅलो फ्रेंड्स, मग तुम्हाला काय वाटतं, हा फ्रेंड कोण आहे बरं? नक्की मुलगा की मुलगी की सियाच आहे ती फ्रेंड, जी अदृश्य फ्रेंड जी तिची मदत करत आहे? काय वाटतंय तुम्हाला? मला नक्की सांगा. आणि हो, हा भाग कसा वाटला हे पण सांगा. तुम्हाला काय वाटतं आता ही स्टोरी काय वळण घेणार आहे? अमूला अजून काय कोणता धक्का मिळणार आहे? सिया आवडली का तुम्हाला? मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा. आणि हो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या भागात उलगडणारच आहे. तर पुढचा भाग मिस न करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. टाटा. Stories on Mike.